नमस्कार, वावस्नेलमध्ये मी स्नेहल. गेल्या वेळेला जागृती ताईंकडची तांबा, पितळ, काशाची भांडी, वेगवेगळे दिवे आणि बरंच काही दाखवलं. आज मी अजून काहीतरी वेगळं दाखवणार. मंडळी, या ताईकडे छान छान अशी बिडाची भांडी देखील अवेलेबल आहेत. तर चला आता त्याचं कलेक्शन बघूया. या ताईंकडे पारंपरिक लाकडाची काठवट, तसंच बिडाची भांडी आणि मातीची भांडी देखील आहेत. तर चला आता ताईलाच विचारूया. ताई, तुझ्याकडे ही छान छान अशी बिडाची भांडी दिसत आहेत, तर काय नक्की त्याची प्राइस काय, ती भांडी वापरायची कशी, याविषयी काही सांगशील का? पहिली गोष्ट म्हणजे की माझ्याकडे बिडाच्या कढया, बिडाचे तवे आणि बिडाचं आप्पेपात्र. आप्पेपात्र हे 2 साईजमध्ये आहे, कढया पण 2 साईजमध्ये आहेत. आणि हे जे आप्पेपात्र आहे हे 12 आप्यांचं आहे. आणि दुसरं जे अजून एक येतं ते 8 आप्यांचं छोटं. माझ्या बिडाच्या प्रत्येक भांड्याबरोबर बिडाचं भांडं कसं वापरावं त्याचा मी एक पेपर छापील, माझ्याकडे माहिती आहे, तो मी देत असते. त्यामुळे बायकांना ती इझी होतं. अच्छा, मग ती ही बिडाची भांडी सिझनिंग करावी लागतात, मग ती तू करून देतेस का? नाही, मी त्या पेपरमध्ये मी लिहिलेलं असतं की हे प्युअर बीड आहे. त्यामुळे तुम्हाला 2-4 दिवस त्याच्यावर जर तुम्ही मेहनत घेतली, म्हणजे जसं मी सांगते तसं मेहनत काय घ्यायची आहे, तर फक्त तेल लावून ठेवायचं आहे किंवा कांदा परतवायचा, जे काय आहे ते. पण एकदा तुम्ही सिझनिंग केलं की ते लाईफ टाईम आहे. कधीही कोटिंगची भांडी वापरू नये. अच्छा, कोटिंग जाणारच आहे. तुम्ही 2000चं घ्या नाही तर 5000चा तवा घ्या. आणि हे जर तुम्ही एकदा त्याच्यावर मेहनत घेतली आणि ते जर व्यवस्थित रुळवलं तर ते लाईफ टाईम. अच्छा, मग तू ताई मला सांगू शकतेस का की बिडाची भांडी कशी सिझनिंग करायची? त्याला तेल लावून ठेवावं. आणि ते तुम्ही गोडं तेल ठेवा लावून, आणि 1-1 दिवसांनी त्याच्यामध्ये कांदा परतवायचा. अच्छा, आणि 2-4 मग परत 1-2 दिवस तुम्ही कांदा परतवून आणि सेम कांदा तुम्ही परत परतवा. ते नाही म्हणजे आता आज तेल लावलं, कांदा त्याच्यात टाकला, परतला, मग तो कांदा फेकून द्यायचा? नाही, काही गरज नाही. अच्छा, मग तो तसाच ठेवून द्यायचा सुद्धा तुम्ही ते हे करू शकता. आणि नेक्स्ट डे परत तेल घालून परत परतवायचं. आणि तेल आणि ना दोन्ही बाजूंनी सुरुवातीला आतून आणि बाहेरून व्यवस्थित तेल लावून तुम्ही हे करायचं, ठेवून द्यायचंय. आणि मग मध्येच तुम्ही पहिल्यांदा एकदा घावणं किंवा काहीही जे काय डोसा वगैरे असेल ते करून बघायचं. आणि ते जमायला उकलत असेल तर. अच्छा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की ह्या भांड्यांना कधीही स्टीलचा जो काथ्या येतो तो कधीही लावू नये. अच्छा, असं आहे का? ओके. हे बघा, हे माझं वापरातलं आहे ऍक्च्युली. आणि हे बघा, हे बघा आणि हे बघा. हो, हे वापरातलं आहे. अच्छा. आणि ही जी भांडी आहे ही थोडीशी उशिराने गरम होतात, पण ह्यातला पदार्थ उशिरापर्यंत गरम राहतो. अच्छा, आणि तेल वगैरे पण कमी लागतं ना. आता ही जी कढई आहे ही तळण्यासाठीच आहे, कमी तेल लागतं. हो, पण माझ्याकडे आहे कमी तेल लागतं. आणि तुम्ही मंद गॅसवर, एकदा तुमचा बॉइलिंग पॉइंट तेलाचा आला की तुम्ही गॅस मंद करून त्याच्यात तळू शकता, म्हणजे गॅसची सुद्धा बचत. मी ते अगदी प्रॉपर मालवणातून आणलेलं आहे. आणि हेल्थ वाईज पण ही जी भांडी आहे खूप चांगली ना. चांगली आहे. आणि लाईफ टाइम म्हणजे त्याला काही होतच नाही ना. अच्छा, आणि मी काय म्हणते, तो तू सांगितलं सिझनिंग करण्यासाठी कांदा किती दिवस तो परतायचा? 2-3 दिवस. 2-3 दिवस. मग काय करायचं, समजा तुम्ही 3 वेळा कांदा परतलात, मग एकदा घावणं किंवा डोसा तुम्ही काहीतरी करून बघा. जर तो जमला तर इट्स ओके. अच्छा, अदरवाईज परत. अच्छा, पण हे तुमचं जर तुम्ही थोडं पेशन्स ठेवले तर हे तुमच्या लाईफ टाईमला. ओके. अच्छा, तर आज माझ्या व्ह्युअर्सना तू छानपैकी समजावून सांगितलं की बिडाची भांडी कशी सिझनिंग करायची. ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर ते खूप छान अगदी समजावून सांगितलं. पहिल्या वेळेला समजा तुमचं घावणं फुटलं किंवा तर काही लगेचच असं मरे मला जमतच नाही असं नसतं. बरोबर आहे. ते स्वच्छ पाण्याने, काहीही त्याच्यावर जास्त खरखरीत न घासता तुम्ही परत 1-2 दिवस ते तेल लावून ठेवा आणि मग ट्राय करा, जमणारच आहे. हो. आणि हे जे हा फक्त तवा आहे ना? हो, हा तवा आहे, म्हणजे फ्राय पॅन टाईप तवा आहे. हो, तवा. ओके. आणि हे काय आहे? ही आपल्या पूर्वजांची पारंपरिक लाकडी काठवट
म्हणतात तिला. काठवट म्हणजे काय? हे फक्त भाकरी करण्यासाठी वापरतात आणि हिच्यामध्ये भाकरी खूप छान फिरते आणि त्यामुळे गोल. काय सांगते, मी प्रथमच पाहिलंय. किती अगदी युनिक आहे, खरंच छान दिसतंय. म्हणजे ह्याच्यातच पीठ घेऊन ते भाकरीचं मळायचं आणि ह्याच्यातच थापायचे. हो का? खरंच मी अगदी आज हे फर्स्ट टाइम पाहिलंय. खूप छान आहे. आणि काठवट हा शब्द पण अगदी म्हणजे गावाकडे तुम्ही जर स्टीलच्या परातीमध्ये भाकर थापली तर ती चिकटणार, कारण धातू थंड होतो. बरोबर. आणि मग ते पीठ असतं. मग आपण म्हणतो मला भाकरी जमत पण ऍक्च्युली ते कारण तेही असतं की ती चिकटणार आहे. आणि ह्याच्यामध्ये भाकरी गोल गोल मस्त फिरते. खरंच खूप छान, अगदी युनिक आहे. तर हेही तू माझ्या व्ह्युअर्सना अवेलेबल करून देशील ना? नक्कीच. अरे वा. मला फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि इन्क्वायरी करा. जे काही तुमचे प्रश्न असतील त्यांची मी उत्तरं देईन, किंमत सांगेन आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्कीच. ओके. अच्छा ताई, आणि हे काय? हे मातीचं आहे ना? हां, मी माझ्याकडे जशी बीड आणि तांबा, पितळ, कास्य आणि लाकूड आणि हे ज्या धातूंबरोबरच मी मातीची सुद्धा भांडी हे करते. अगदी परत आपली पिढी परत मागे चाललेली आहे. आणि ह्या भांड्यांबरोबर पण मी हाऊ टू यूज पेपर देते. हो का? आणि ही पण खूप छान. ह्याच्यामध्ये जर तुम्ही दूध तापवलं ते खूप असं लालसर, त्याला असा रंग येतो आणि खरपूस असं खूप छान. आमच्या गावी ना ह्याला सुरकुलं म्हणतात. म्हणजे मातीचं सुरकुलं असं मडक्या टाईप असतं. आता हे हंडी टाईप आहे, गावी ते मडकी टाईप असतं. आणि त्याच्यामध्ये आमच्या सासूबाई म्हणजे सगळं पूर्वीची जेवणं सगळी त्या सुरकुल्यातच करायची आणि ती लवकर ना खराब नाही होत, आंबत नाहीत. आपले कसे आताचे पदार्थ, तेव्हा फ्रीज कुठे असायचे, तर ते पेस्ट करायची आमच्या सासूबाई त्याच्यात आणि ते खरंच. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चिकन, जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर ह्याच्यामध्ये नाही, त्याचा थोडासा आकार थोडासा असा वेगळा घेऊ तशी भांडी तशी माझ्याकडे अवेलेबल आहे. आता ह्या एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं इम्पॉसिबल आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या आकारातली आणि मातीची भांडी आवश्यकतेप्रमाणे वापरात असतात. अच्छा, म्हणजे जर कोणाची तशी रिक्वायरमेंट असेल तर मग तू ती तशी अवेलेबल करून देशील. बनवण्यासाठी चिकन, हंडी वगैरे. हो हो हो. तर धन्यवाद ताई, खूप छान अशी इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवली, सगळ्यांना छान मार्गदर्शन केलंस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या ह्या बिझनेसला असंच यश लाभो ही सदिच्छा. थँक्यू. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. एक छानशी कमेंट करा, एक लाईक करा आणि तुम्हाला माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की कळवा. तर भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ आहेत. तोपर्यंत बाय बाय.